प्राणीप्रेमींनी केलेलं आंदोलन, प्रशासनाविरोधात दिल्लीसह देशभरात पेटलेलं संताप आणि त्यानंतर थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलेलं प्रकरण. होय, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यावर आणि डॉग बाईट घटनांवर आज सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली. कोर्टाने यादी दिलेल्या आदेशाचं पालन झालं नाही, त्यामुळे आजच्या सुनावणीत प्रशासनाला चांगलंच सुनावले. कोर्टात नेमकं काय घडलं आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं सगळं सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की सन्मानाने जगण्याच्या हक्कामध्ये कुत्र्यांच्या चाव्याच्या भीतीशिवाय मुक्तपणे जगण्याचा अधिकारही येतो. म्हणजेच हा फक्त प्राण्याचा नाही तर मानवी सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याचाही मोठा मुद्दा आहे. कोर्टाने काही गंभीर घटनांचाही उल्लेख केलाय. दिल्लीच्या IGI एअरपोर्टवर जानेवारीमध्ये तब्बल 31 डॉग बाईट प्रकरणं घडली आहेत. तर सुरतमध्ये एका जर्मन प्रवाशालाही भटक्या कुत्र्याने चावा घेतला. विमानतळ, निवासी भाग आणि शहरांमध्ये अशा घटना वाढणं ही गंभीर सिस्टीम फेल्युअर असल्याचं कोर्टाने म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने पुढे सांगितलं की देशात रेबीजमुळे मृत्यूच्या घटना वाढत आहेत. लहान मुलं आणि वृद्धांमध्ये हल्ले वाढत आहेत. अशा वेळी देशातील राज्य सरकार फक्त मूक प्रेक्षक बनून बसू शकत नाही. याचबरोबर कोर्टाने 7 नोव्हेंबर 2025च्या आदेशाची आठवण करून देत ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजेच ABC नियमाचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश पुन्हा दिलेत. आदेशाचं पालन न झाल्यास त्याला न्यायालयाचा अवमान मानला जाईल असा इशाराही कोर्टाने दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या या कडक भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा लगाव बत्ती.